तर भावांनो आजचं जेवण हे गाडी निघालो आता गाडी घेऊन गुजरातला आणि ते जेवण आजचं डाळ चपाती ते जेवण बनवलंय बघा. आणि तुम्हाला माहिती सुरुवात मी घरापासून ब्लॉकला करतो आणि आमच्या मॅडम चालू आहे त्यांचं काम काही तर भावांनो चला रस्त्याला भेटूया कुठं बी. सकाळी सकाळी निघालो या आणि गाडीला 4 टायर घ्यायचेत. मग बीडला लवकर पोहोचायचं आहे. 4 टायर टाकून वापस आले आणखी 4 घ्यायचे. पण सध्या भागवायचं आहे, दिवसमान खराब चालले त्याच्यामुळं भावांना आलो बीडला घेतली टायर बघा कसं लिफ्ट वाटे वर येतात. लिफ्ट केलं आहे बघा त्यांनी. खाली टायर ठेवतात गोडाऊनमध्ये आणि गोडाऊनमधून जसे लागतील असे बाहेर काढतात. मग तिथं मित्र बी आलते आपले सकाराम दादा बीड पायपासला त्यांचं पंक्चरचं दुकान आहे. ते बी आपल्याला मदत करायला टायर घ्यायला आलते. आणि हे आहे अपोलोचं शोरूम आर्या टायर्स बीड बायपासला जवळच आहे तिथं. मग आलो तिथं पंक्चरवाल्याच्या दुकानापाशी म्हणजे आपलं सकाराम दादाच्या दुकानापाशी. तिथं टायर टाकली. मग आमचा दीपक भाया जॉक लावत होता. मग काय तिथं सगळं नियोजन केलं, जॉक लावून घेतले आणि त्यांना टायर खोलायला सांगितले मी. आणि जवळजवळ 1 लाख रुपये गेले ते. आणि आता इथं आलो पंपामध्ये. मग टाकी फुल केली डिझेलनं. मग मित्र मी म्हणाले काय व्हिडिओ काढायला काय का नाही म्हटलं काय नाही असंच काढतोय झालेला होता पार्टीवाला. बरोबर आहे तुमचं युट्यूबचं अकाउंट आहे असं तसं. पण ती काय गरीब माणूस आहे. आलो रात्रीचा पुन्हा नांदगाव घाट उतरून खाली 40गाव रोडला निघालो. पुढे रेल्वे चालली होती पूर्ण. मग धुळ्याला येऊन थांबलो. बघा आपल्याला गाडीचं अलाइनमेंट करायचं होतं. पुढं आलो. अलाइनमेंट केल्याशिवाय पर्याय नव्हता. गाडीचं पाट्याचं काम केलं होतं. गाडी भरपूर टायर खाती जेवायला तेवढ्यामुळेच टायर खायला चालू लागलेली होती. अलाइनमेंट करणे आणि नंतरच पुढे निघणे. सकाळी आलो होतो मी 5-6 वाजता धुळ्याला. जेवायला थांबलो तिथे मी हॉटेलला. सकाळी पहिल्याच नंबरला गाडी लावली. जेवाय बसलो कांदा खायला चालू विचार केला नाही असं तसं म्हणलं. पहिल्या नंबरला सकाळी जाऊन जेवण नाही बाहेर रस्त्याला चोऱ्या होत्या. हो चोऱ्यामुळे आम्ही कुठं थांबत नाही. लवकर चोऱ्या झाल्यावर लई नुकसान होत आहे. रोट्या दिल्या त्यांनी कांद्यासाठी कुठं थांबत नाही. खाल्लं ते महाग अडकीत होता सगळं ते म्हणजे अलाइनमेंट करायचं. आणि भरपूर फाल्ट होता का गाडीचं काम केल्यामुळे फाल्ट तर असणारच ना. मग गरम पण काही कळना कसं खावा आणि काय करावं ती. मग म्हणलं दीपा भाऊ आमचा ते बी तावून पडला होता खायला. मग आलो दोंडायचा पास केला. तर हे बघा हे ट्रक केवढा आहे म्हणजे टेलर. त्यांनी तर बघा किती लांब काय मशनी भरल्या होत्या कसल्या ती एवढं लांब. म्हणून म्हणलं जा घ्यावा शूटिंग थोडं. मग आलो नंदुरबारला. आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन झालं बघा. गणपती बघा त्यांनी केवढा चालवला होता. जबरदस्त मोठा होता. पण गणपती बाप्पा मोरया. आरोळी दिली ती बघायली सगळी माझ्याकडे. आणि ह्या आपली महाराष्ट्रातली गाडी भेटली, हाक मारली त्यांनी. पण नेमकं नंदुरबारच्या चौकात होतो. मग म्हणलं चला मित्रांनो भेटू नंतर. मग आलो हा बा काय हो रस्ता. मग हे रस्ता बघितल्यावर तर ते मला सांगायची गरज नाही कोणाला. कुणी ओळखीत आहे आंधळ माणूस ओळखीत इकडे येणार. हे बघा रस्ता. ती 4 व्हीलर गाडी चला ना बरोबर. तर आमच्या ह्या गाड्या आम्हाला चालवावं लागतात. तो पर्याय नाही. आमचा दीपाभाऊ असा वाकून बसला होता. कंबर दुखत आहे म्हणून. रस्ता बघा कसला आहे. माणूस बॉम्बलायची पाळी यायला लागली रस्त्याने. एवढा घाण रस्ता डोकंच चलत नाही हो काही. मग आलो बडोद्याला आल्यावर ब्रिजपाशी वडोदरा. आय लव वडोदरा. बघा कसं सिस्टमनं भारी. गुजरात आहे गुजरातमध्ये कुठं जा रस्ते चांगले असणार, सगळं चांगले असणार. कुठं खराब आहे. तर आलो एक्सप्रेसला जबरदस्त असा मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे. हे बघा पलीकडून कंटेनर ह्याच्या टेलरच्या दाबानं खाली पडलं आहे. आणि ड्रायव्हर शक्यतो माझी गॅरंटी टेलरचं आणि ते जागेवरच गेला. ह्याचं बघा कसलं झालं आहे. ते टेलरवालं बी म्हणजे अलीकडच्या गाडीच्या ड्रायव्हरची गॅरंटी नाही. मग सकाळी आलो मैसाण्याच्या तिथं. आणि आली झोप आल्यामुळं दीपाला म्हणलं पाणी दिवा. उठवलं त्याला झोपीतलं. मग घेतलं डोक्यावर पाणी होतून. पर्यायच नाही. पुढचं पार्टीवालं मला 8लाच गाडी पाहिजे म्हणायचं.
डोकंच चला ना काही. मग पाणी ओतून घ्यावं लागलं डोसकीवर, कारण झोपच जायना काय केलं ना. डिवायडरला गाडी बी घासत होती माझ्याकडून. मग दीपाला म्हणलं उठ रे, मला पाणी दे पहिलं आता. म्हणून पाणी घेतलं आणि डोक्यावर ओतून घेतलं, पर्याय नव्हता. मग आलो मैसाण्यात. सकाळची 8 वाजली होती. आम्ही बी 8ला टाकली मधून गाडी. बिरबिर 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 वाऱ्यासारखी आम्ही बाहेर काढली. पण इथं कसं आहे, 7:30 8 वाजता पोलीस येतात आणि पोलीस नव्हते 8ला. टाक म्हणलं मला हॉटेलवाले एक मधूनच. टाकली मधून आणि आलो. काय मग आलो डायरेक्ट सिद्धपूरला. आपली गाडी खाली करायची होती. हे बघा इथं इंजेक्शनचा चौक. बघा ते इंजेक्शन केवढं आहे, रपक्याची रपक्या. नादच करायचं नाही. इकडे चौकामध्ये काही बी नवीन बघायला भेटणार. ते बघा रेल्वे गाडी ब्रिजवरनं भारी वाजत होती. सीन पण कसला भारी आला. काय त्या रस्त्याने टाईमपास केल्याशिवाय पर्याय नाही हो. झोपेमुळं सगळं करावं लागतं हे. आणि झोपेमुळं काय होतं, त्रास होतो आहे भरपूर म्हणताना. मग आम्ही इथं आलो होतो, भूक लागलेली. आदल्या दिवशी एकदा जेवण केलं होतं, म्हणून म्हणलं दीपाला चल बरं आता जेवण करून येऊ. पहिलं जेवायला गेलो तर ती अगोदर म्हणतो पोटली हाय प्यायला. अरे म्हणलं बाबा पोटली आम्हाला नाही पाहिजे, जेवायला पाहिजे आम्हाला. काय ड्रायव्हर दिसलं की ह्यांना काय वाटतं, दारूच पितात असं वाटते सगळ्याला. पण आम्हाला दारू पिऊन काय, आम्हाला कुठं काय गाड्या चालवायच्यात का नाही. मग आमचा दीपा बघा तावून पडला होता. डाळ आणि चपाती खाल्ली दीपानं पोट भरून. काय मला भूक लागली होती, मी बी खाल्ली. आणि चपात्या बी घरच्यासारख्या होत्या बरं का. हॉटेल साधंच आहे, पण तिथं पोटली चिकन सगळं मिळते. पण म्हणलं सोमवार आहे, मला काही चिकन खायचं नाही. मग नाही खाल्लं आम्ही. तिथं आलोच निघून पुढच्या आला. मग गाडी आपल्या भावांना आता इथं खाली करायला लावली. खाली झाली आणि आता खाली झाल्यावर निघायचं आपलं मुरबीकडे. तर भावांनो व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि द्या ढकलून वरी असा संद्रीनं.